मला सांगा, कॉलेजमध्ये किंवा कॉलेज बाहेर ज्याचं मुग्धाशी पटत नव्हतं किंवा मुग्धाला जो आवडत नव्हता असा कोणी मुलगा होता का? मिहिर. मिहिर? मिहिर सानप. तू मला नकार देऊन जेव्हा त्याला हो म्हणाली होतीस ना, खूप तडफडलो ग मी, खूप. आणि नियतीची इच्छा आहे, असं वडवे गप्प नाही राहिलो. मी नियतीच बदलून टाकली आहे. कोण आहे ही मला बॅड म्हणते, भित्रा म्हणते, ही कोण आहे? मला नाही माहित. हे अस्मिता, कोण समजतेस ग तू स्वतःला? मला चॅलेंज करतेस? चल आता ना मी तुला चॅलेंज देतो. आम्ही कुठे आहोत याचे क्ल्यू मी तुला पाठवतो. तुझ्यात गट्स असतील ना तर शोधून दाखव. हा मॅडम, असं वाटतंय तो इथेच कुठेतरी लपून बसला असणार. मॅडम मॅडम प्लीज सांगा ना, काय झालंय? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये काय आहात? म्हणाली अगं, तिथे खोपोलीच्या जागेत मिहिर आणि मुग्धा दोघंही नाहीये. त्या मिहिरने काही विकृत प्रकार करून ठेवले तिथे. एकतर अंधार आहे तिथे खोल, आणि मी सीटला सांगत होते की कुठल्याही इलेक्ट्रिक बटनाला बोर्डला हात लावू नका. तेवढ्यात तो बंडू असं ओरडला आणि फोन डिस्कनेक्ट झाला. तो फोनच उचलत नाहीये. मी सगळ्यांना फोन लावते, राकेश, समीर, मी मेसेजही टाकलाय त्यांना. म्हणाली काय झालं असेल तिकडे. त्या मिहिरने त्या इलेक्ट्रिक वायरचा काही ट्रॅप रचला असेल आणि बंडूला शॉक नसेल लागला. नाही, त्या हलकट मिहिरच्या सगळ्या अटी मान्य केल्या तरी असा वागला. मॅडम तुम्ही त्याच्या अटी का मान्य केल्या? मी तरी काय करू म्हणाले, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. मी म्हटलं ती अट मान्य केल्यामुळे का होईना तो काहीतरी क्लू देईल, कुठेतरी फसेल. शिवाय या खेळात जोपर्यंत त्याला मजा येते तोपर्यंत तो मुग्धाला काही करणार नाही, तिला त्रास देणार नाही, म्हणून मी अट मान्य केली. पण आता नाही. आता प्रश्न सीड आणि बंडूचा आहे, त्याला जाब विचारावाच लागेल. मॅडम मुग्धाच्या नंबरवर फोन करून बघा ना. माणूस स्वतःही फोन उचलत नाही आणि मुग्धालाही फोन उचलू देत नाहीये. कदाचित त्याने मुग्धाला बांधून ठेवले असेल. आपण असं करूयात का, तुम्ही त्याच्या फोनवर फोन करून बघा, मी मुग्धाच्या फोनवर करते. इरिटेट होऊन कोणाचा तरी फोन उचलेल तो. हा हो चालेल चालेल. तुला लाव, मुग्धाला लाव, मी याला लावते. मुग्धाचा फोन स्विच ऑफ केला त्याने. तू समजतोस काय रे स्वतःला? हा तू सॉरी मला वाटलं रे मिहिरचा फोन आहे म्हणून. कसल्या म्हणजे? अरे तुमच्या टेन्शन मध्ये तू फोन अचानक डिस्कनेक्ट केला. मी कधीपासून फोन लावते तुला. सिड मला सांग, तू आणि बंडू सेफ आहात ना? राजकन्ये, तुला शोधणारे सैनिक फारच अधीर आणि उतावीळ झाले.
त्यांच्याशी बोलायला हवं. पण त्यासाठी आपल्याला फार दूर जावं लागेल. आज नाही, उद्या. मॅडम अहो खरंच एवढं सिरियस नाहीये, थोडंसं शॉर्ट सर्किट झालं, हलकासा शॉक लागला तो, एवढंच. आणि जास्त काही झालं असतं म्हणजे? मी सांगितलं होतं ना तो मिहीर विकृत आहे. तुम्ही नका रिस्क घेऊ. मग का केलं तसं? पण आता त्यांनी फोन उचललाच नाही तर काय करायचं आपण? त्याचाच नंबर आहे. हा कुठून बोलतोय ते कळायला हवं. ओके. गुड मॉर्निंग अस्मिता. काल फोन का उचलत नव्हतास? अस्मिता मॅडम, तुमचा प्रत्येक फोन कॉल घेण्यासाठी मी बांधील नाहीये ना. हा, पण माझा प्रत्येक कॉल तुम्हाला घ्यावाच लागेल. Otherwise you will miss the clue, and missed clue will not be repeated. That's one of the rule, you know. रूल्सच्या कसल्या वादा करतोस? रूल तर तू मोडलास. माझी माणसं तिथे पोचायच्या तू पळून गेलास आणि त्यांना इजा होईल असा ट्रॅप रचलास. Oh, I see. म्हणजे मी तुम्हाला फोन केल्यानंतर तुमचे सहकारी तिथे पोहोचेपर्यंत मी तिथेच थांबून राहावं अशी अपेक्षा होती तुमची. आय एम सॉरी मॅम, बट दिस इज अ रिअल गेम. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, रूल मी नाही, तुम्ही तोडला. मी कुठला रूल तोडलाय? मॅम, गेम सुरूच झाला नव्हता. मी तुम्हाला क्ल्यू पाठवलाच नव्हता आणि तुम्ही माझा कॉल ट्रेस करून तुमच्या सहकाऱ्यांना खोपोलीला पाठवलं, राईट? सो मी जरा गंमत केली तुमची. गंमत? तुझी ही गंमत त्यांच्या जीवावर बेतली असती, कळलं? एक्झॅक्टली, आय नो. आणि म्हणूनच सांगतोय अस्मिता, सावध हो. कुठलाही रूल तोडण्याआधी 10 वेळा विचार कर. काल फोन का नाही उचललास माझा? अरे यार, एकच प्रश्न किती वेळा विचारणार आहेस तू? चल, काही नाही, तुला म्हणून सांगतो. खाजगी बाब आहे. हा, पण तू खाजगी गुप्तहेर आहेस ना? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री म्हणून तुला सांगतो. आणि खाजगीत हे इतर कोणालाही सांगायचं नाही. आणि स्पेशली आलोकला तर अजिबात सांगायचं नाही. अस्मिता, काल मी मुग्धाला, म्हणजे मुग्धा आणि मी आणि मुग्धा काल, यु नो, काय केलंस तू तिला? अरे आलोक, अरे बाळा, तू पण आहेस का तिकडे? काय आहे अस्मिता? मी सांगितलं होतं ना खाजगी बाब आहे म्हणून. आलोक, असं चोरून ऐकतात का? तू तिला काय केलंस ते सांग आधी. हा, सांगतो. अरे सांगतो. काय आहे ना आलोक, यांचे सारखे फोन कॉल्स येत होते यार. आणि त्यावेळी मी मुग्धाला प्रेमसंगीत ऐकवत होतो, यु नो. मग डिस्टर्ब व्हायला लागलं मला सारखं. मग काय करणार, बंद करून टाकलं मी फोन. आणि आता आम्ही काय करतोय, आम्ही कुठे आहोत हे मी तुम्हाला सांगणार नाही. फक्त क्ल्यू देणार आणि त्यावर तुम्ही आम्हाला शोधायचं. ओके? बाय अस्मिता.
अँड हा, ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो, लोकेशन ट्रेस झाला? गोराईच्या आसपास आहे. मग श्रीराव आपण जाऊया चला. अरे बंडू, नाही 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 बंडू, थांब. पुन्हा कालच्यासारखं व्हायला नको. आधी तसा क्लू येऊ दे. क्लिपिंग. हा क्लू नाही, कालचा पुरावा आहे. मुग्धा घे ना, पी. नको? हा, ठीक आहे, मी पितो. हाय गाइस. हाय अस्मिता. हाय आलोक. अरे मुग्धा, आलोक आहे. हाय कर ना आलोकला. हा? हाय कर आलोकला मुग्धा. हाय. सी, दॅट्स गुड. सी, अरे आम्ही बीचवर आलो इथे. खूप धमाल येते. So Asmita, this is your first clue. That your time starts now. मॅडम, आजूबाजूला कोणीच नाहीये, मग मुग्धा पळून का जात नाहीये तिथून? निदान बीचवरच्या पोलिसांना तरी सांगायचं ना. त्याच्याकडे एखादं शस्त्र असेल कदाचित. किंवा त्यांची माणसं आसपास असतील तर. हे क्लिपिंग एक्झॅक्टली कुठलं आहे हे कळायला हवं. कळेल. या क्लिपिंगचं आणि त्या कॉलचं लोकेशन एकच आहे, गोराई. बंडू, राकेश आणि समीरला घेऊन तू गोराईलास. हा टपरीवाला शोधा, त्याच्याकडनं नक्की काहीतरी माहिती मिळेल. बरोबर. मॅडम, मी पण जाऊ का? तसं इकडे थांबून काय करू मी? मॅडम जाऊ द्या ना प्लीज. ओके. ये मुग्धा, ये. ये माहितीये का कुठे आलोय? बागेत आलोय आपण, बागेत. ते मी काय म्हणतो, आपण आंधळी कोशिंबीर खेळूया? नाही नाही नाही, नको नको. उगाच इथे पडलीस वगैरे तर, आणि माझ्यावर राज्य असताना पळून गेलीस म्हणजे नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया. थांब. आपण की नाही भेळ खाऊया. हं? भेळ आवडते तुला? थांबा, भेळ घेऊन येतो. ए भेळवाले, रुक. नालायक मिहीर ना सापडायला पाहिजे. राकेश समीरने ना रट्ट्यात गुंगवायला पाहिजे. धिंड काढून पोलीस स्टेशनला घेऊन जायला पाहिजे. मनाली, जरा शांत हो. आधी ते सापडायला हवेत की नको, मग सगळं करू आपण. अजून एक क्लिपिंग. हाय डिटेक्टिव्ह मॅडम. नाही काय ना, बीचवर कंटाळा आला होता मुग्धा राणीला, म्हणून इथे घेऊन आलो बागेत भेळ खायला. आपण मी म्हणून अजिबात बेईमानी केलेली नाही. कुठलेही रूल्स मोडलेले नाहीयेत. ते बघा, लगेच शूट करून पाठवतोय तुम्हाला आम्ही कुठे आहोत त्याची खबर द्यायला. पण बागेचं नाव मी सांगणार नाही, ते तुम्हाला शोधायचंय. सो दिस इज युअर क्यू. ओके, बाय, ऑल द बेस्ट. सिर्फ या मेसेजचं लोकेशन ट्रेस कर आणि आम्ही ही क्लिप इथे लॅपटॉपवरती ट्रान्सफर करतो. मला फक्त नंबर लागेल. मनाली, तू ही कॉर्ड कनेक्ट कर फोनला आणि फक्त कॉपी पेस्ट कर. हा, हॅलो.
शांती पार्क वसई, हे कसं शक्य आहे? एवढ्या कमी वेळात हे दोघं गोराईवरून वसईला कसं पोहोचले? नाही मॅडम, कदाचित ही गोराईचीच बाग असेल, म्हणजे आपल्याला फसवण्यासाठी खोटी पाटी लावली असेल. मॅडम मीही कन्फ्यूज आहे. म्हणजे आता जे लास्ट क्लिपिंग आलं ते त्यांनी वसईहून पाठवलं, पण हे कसं शक्य आहे की तो एवढ्या लवकर गोराईहून वसईला पोहोचला कसा? मॅडमचा फोन आहे. हॅलो. हा बंडू, अजून एक क्लिपिंग आलं, मी पाठवते तुला, बघून घे. हाय डिटेक्टिव्ह मॅडम. नाही काय ना, बीचवर कंटाळा आला होता मुग्धा राणीला, म्हणून इथे घेऊन आलो बागेत वेळ खायला. हा पण मी म्हणून अजिबात बेईमानी केलेली नाहीये, कुठलेही रूल्स मोडलेले नाहीयेत. हे बघा, लगेच शूट करून पाठवतोय तुम्हाला, आम्ही कुठे आहोत त्याची खबर द्यायला. पण बागेचं नाव मी सांगणार नाही, ते तुम्हाला शोधायचंय. हॅलो मॅडम. बंडू, ही शांती पार्क नावाची वसईतली एक बाग आहे. वसईतली? पण तिथे गोराईतली होती ना. आता गोराईतनं वसईला अर्ध्या तासात गेला, इमानानं गेला का काय? या 2 क्ल्यूज पैकी एक फसवा किंवा एक जुना असू शकेल काय? नाही राकेश, फसवा असेल तर त्याचं क्लिपिंग कसं आहे, आणि जुना नक्कीच नाही, कारण दोन्ही क्लिपिंग मध्ये त्याच्याबरोबर मुग्धा आहे. बंडू, एक काम करा, तू आणि आलोक गोराईला शोधा आणि राकेश आणि समीरला वसईला जाऊ. राकेश, समीर, आपल्यापैकी मुग्धा कुणाला पण दिसली त्यांना सगळ्यांना कळवायचं. हो नक्की. चल, ऑल द बेस्ट. रात्री ते खोपोलीत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोराईत पोहोचले, हे समजू शकतो. 8 वाजले होते तेव्हा ते गोराईत होते. समुद्रावरचं क्लिपिंग जेव्हा पाठवलं तेव्हा 9:15 वाजले होते. म्हणजे 8 ते 9:15 या वेळेत मिहिर आणि मुग्धा हे दोघेही गोराईत असणार. करेक्ट. सव्वा 9ला गोराईत होते आणि 9:45 ते वसईत पोहोचले. कसं शक्य आहे? म्हणजे अर्ध्या तासात कसे पोहोचले असतील तिकडे? फार फार तर अर्ध्या तासात तो दहिसर टोल नाक्यापर्यंत पोहोचायला हवा ना. भले जरी ट्रॅफिक नसलं तरी सुद्धा काशीमीरापर्यंत. पण अर्ध्या तासात डायरेक्टली वसईला कसं पोहोचलं? हो, आणि ट्रेनने गेल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी लागेल, त्याआधी पोहोचूच शकत नाही. म्हणून काहीतरी गडबड आहे. अजून एक क्लिपिंग आलं. हाय, ये ना मुग्धा. अगं ये ये. हाय. हा मुंबईतल्या एअरपोर्ट जवळचा एरिया. आणि हा क्ल्यू मी तुला दिलाय, पण डोमेस्टिक की इंटरनॅशनल? सांता क्रूज की अंधेरी हे मी नाही सांगणार, हे तुला शोधून काढायचं. आणि हो, मला माहिती आहे आलोक आता तुझ्या बरोबर नाही, बिचारा आम्हाला शोधायला वसईला किंवा गोराईला गेला असेल, राईट? आणि मुग्धा, मुग्धा माझ्या जवळ आहे. अस्मिता, तू एक हुशार डिटेक्टिव्ह आहेस, राईट? त्यामुळे तू घड्याळात पाहिलं असशीलच की
9:45 आम्ही वसईत होतो आणि 10:15 आम्ही इथे. असं कसं? शोधलं की सापडतच. हा विकृत माणूस आहे. काही करून याला शोधलंच पाहिजे. मी एक काम करतो, मी महेशला घेऊन एअरपोर्ट जवळ जातो. इन द मीन टाइम जर का तुम्हाला त्याचा फोन आला तर त्याच्याशी फोनवरती बोलत राहा आणि त्याचा काही करून मला नंबर सांगा. म्हणजे मी तिकडून त्याचं लोकेशन ट्रेस करेन आणि एकदा का लोकेशन ट्रेस झालं की डायरेक्टली घरात घुसेन. ओके. येतो. त्याचाच फोन येते. म्हणाले नंबर घे. हॅलो. हॅलो स्मिताजी. हा सिद्धेश्वर, त्याचा आत्ता फोन आलाय. मी तुला नंबर पाठवते. हो, मी लगेच पाठवते. बाय. काय यार, मी तुला केवढी हुशार समजत होतो, तू तर अगदीच ड निघालीस. मी तुला आतापर्यंत 3 क्ल्यू दिले आणि तुझे मार्क्स 0, 0. काय तू काहीच पत्ता लावू शकली नाहीयेस अजून? असं का? चल, मी ना तुला ऑप्शन्स देतो. ओके. ऑप्शन ए, माझ्याकडे ना जूल वर्नच्या नॉवेल्स टाईप असं मनाच्या वेगाने प्रवास करणारं यंत्र आहे. ऑप्शन बी, मी एकटा नाहीच आहे अजून. यु नो, माझ्यासारखे डिट्टो दिसणारे तिळे भाऊ आहे. ऑप्शन सी, मला ना जमिनीच्या पोटातला अति द्रुतगती भुयारी मार्ग माहिती आहे. आणि ऑप्शन डी, मोबाईल कंपन्यांमध्ये माझा वशील आहे. सो ते तुला माझ्या क्लिपिंग्स आणि कॉल्सचं फसवं लोकेशन दाखवतात. अगं हे बघे, जास्त शहाणपणा करू नकोस. लवकरच तू माझ्या ताब्यात असशील. यार यार, तुझ्या स्पिरिटला ना दाद दिली पाहिजे अस्मिता. क्या बात आहे. पण हे सगळं कधी होणार आहे? हे बघ, फार उशीर करू नकोस, नाहीतर टाइम आउट होशील. आजच्या दिवसात जर तू मला शोधलं नाहीस तर मी मुग्धाला घेऊन उडून जाईन. म्हणून तर आलो इकडे आम्ही. एअरपोर्टच्या जवळ आहोत दोघे. ओके. 8 तास आहेत तुझ्याकडे अस्मिता. 8 तास 480 मिनिटं. बाय. आणि हो, ऑल द बेस्ट अस्मिता. सिद्धेश्वरने सांगितलं की आत्ता पाठवलेलं क्लिपिंग आणि केलेला फोन ह्या दोन्हींचं लोकेशन सांताक्रूज दाखवतं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, अर्ध्या तासात हा माणूस वसईवरून सांताक्रूजला कसं काय पोहोचतो?
काही झालं तरी एखादा माणूस फक्त अर्ध्या तासात गोराईवरून वसई आणि वसईवरून सॅन्टाक्रूजला कसं पोहोचू शकतो? शक्यच नाही. मॅडम, तो गोराईवरून स्पीडी लॉन्चने वसईला गेला असेल तर? पण फक्त अर्धा तास. आणि जरी तसं गृहीत धरलं तरीही वसईवरनं सॅन्टाक्रूजला जाण्याचं काय? क्लिपिंग्स आणि फोनचं लोकेशन तर सेम, म्हणजे मुग्धा आणि ते एकत्र होते हे तर नक्की. पण मग मुग्धा, मुग्धा असं नाही करायचं बा. चला आतमध्ये. मुग्धा हट्टीपणा करतेस. माझा प्रेम आहे की नाही तुझ्यावर? चल बसा तिथे शांतपणे बसून राहायचं. मुग्धा अजिबात अजिबात असं करायचं नाही. हे करायला आवडतं का मला? 2 मिनिटं चला. अजिबात हट्ट नाही करायचा. नाही तू माझा. त्या मिहिरने समीकरण तर अगदी सरळ मांडलंय म्हणाल. कुठेतरी काहीतरी मॅनिप्युलेशन आहे, पण कुठे आणि कसं? अजून किती छळणार आहेस तू? आता तरी सोड ना त्याला. अगं कसं सोडू त्याला? त्याच्यात तर प्राण अडकले तुझे. आणि त्याला जर सोडलं तर तू तुझ्यातले माझे प्राण घेशील नाही का? आणि तो पिंजऱ्यात आहे म्हणून तर तू माझं ऐकतेस, बरोबर? आलोक कुठे? तो मुग्धा परत आल्याशिवाय येणार नाही म्हणा. अरे नाही, राकेश आणि समीर आहेत त्याच्या संग. मिहिरने पाठवलेल्या क्लिपिंग्स मध्ये आणि तिच्या फोन कॉल्स मध्ये कोड्याचं उत्तर दडले. ते आपल्याला अजून सापडत नाही. मॅडम, आपल्याला जेव्हा फोन आला तेव्हा मिहिर तिथे असणार. आणि क्लिपिंग केली असणारच ना. प्रत्येक क्लिपिंग मध्ये मुग्धा मिहिर सोबतच आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच त्यांनी त्या सगळ्या क्लिपिंग्स आपल्याला पाठवल्या. मॅडम, आज त्याने केलेल्या कुठल्याही फोन मध्ये मुग्धाचा आवाज नाही ऐकवलेला. एक काम करा, त्या क्लिपिंग्स विषयी, फोन कॉल्स विषयी तुम्हाला जे काही वाटतं ते सगळं सांगा. आपल्याला काहीतरी सापडेल. त्यांनी जेव्हा क्लिपिंग्स पाठवल्या तेव्हा मुग्धा तिकडे होती, पण त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा मुग्धा तिकडे असेलच असं नाही ना. करेक्ट. गोराईहून त्याने सकाळी 8 वाजता फोन केला, पण क्लिपिंग मात्र 9:15 पाठवलं. सांताक्रूजला मात्र क्लिपिंग पाठवलं आणि लगेच फोन केला. आणि वसईवरनं त्यानं फक्त क्लिपिंग पाठवल्या, फोन नाही केला. हो, वसईवरून त्याने फोन नाही केला, पण बागेतलं शूट करण्यासाठी मुग्धाला बरोबर घेऊनच गेला असेल ना. कदाचित क्लिपिंग दुसऱ्याच कोणीतरी पाठवलं असेल, म्हणजे मिहिर नसेलच. हो, आणि त्यावेळी मिहिर आणि मुग्धा दुसऱ्या ठिकाणी असतील. 9 ते 10:15 या वेळात 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणांवरचं क्लिपिंग पाठवलंच ना. पण म्हणत का ती टायमिंग क्लिपिंग पाठवल्याच, शूट केल्याचं नाही. मॅडम, असं पण असू शकतं ना की शूट आधी केलं असेल तर. करेक्ट. सिट, लॅपटॉप घे. आपण ते सगळे क्लिपिंग्स पुन्हा पाहू. तिथं तुमच्या एक लक्षात आलं का? तो टपरीवाला असा उभा आहे जणू ते दोघं त्याला दिसतच नाही. नेक्स्ट. हां, या वसईच्या बागेत या दोघांव्यतिरिक्त दुसरं कोणीच कसं नाहीये. मॅडम, आपण बघितलेल्या सगळ्या क्लिपिंग्स मध्ये मुग्धा आणि मिहिरची पावलंच दिसत नाही.
पण या दोघांच्या चेहऱ्यावरचा लाईट आणि बॅकग्राऊंडचा लाईटची इंटेन्सिटी यामध्ये सुद्धा फरक आहे. मॅडम, असं वाटतंय की हे दोघे उभे आहेत आणि त्यांच्या मागे शूटिंगचा सेट उभा केला. स्टुडिओत उभारतात ना तसा. म्हणाली हा सेट नाहीये, हे बॅक प्रोजेक्शन आहे. हो, म्हणजे आधी फिल्ममध्ये वापरायचे, हल्ली क्रोमा वापरतात. म्हणजे हिरो हिरोईन गाडीत बसलेत आणि मागचं चित्र हलते आणि आपल्याला वाटायचं की गाडी हलते. एक्झॅक्टली. त्याचा अर्थ मिहीर सकाळी 8 वाजता गोराईत होता. त्याने तिथून आपल्याला फोन केला आणि तो सांताक्रूजला जायला निघाला. दरम्यान त्याच्या एका साथीदाराने गोराईची क्लिपिंग पाठवली, मग वसईची क्लिपिंग पाठवली. त्या दरम्यान मिहीर प्रवास करत होता सांताक्रूजला जाण्यासाठी आणि सांताक्रूजला पोहोचल्या त्याने क्लिपिंगही पाठवलं आणि फोनही केला आणि म्हणूनच आपल्याला लोकेशन सांताक्रूजचं आलं. पण मॅडम, मुग्धाचं काय? म्हणाली या तिन्ही क्लिपिंग्स त्याने एकाच ठिकाणी शूट केले. कदाचित आपल्याला ट्रेन मधला वाटतोय, तो फोन सुद्धा त्याने इथूनच केला असेल. मस्त आहे ना? ते पिंजऱ्यात बसून तुला कंटाळा आला असेल ना, म्हणून जरा झुकझुक गाडीमध्ये आणलं तुला. अरे स्टेशन आलंय, चला उतरायला हवं आपल्याला. आणि पुढचा क्ल्यू पण द्यायचा ना अस्मिताला. आता ना फक्त 5 तास उरलेत. हा चल चल मुग्धा, हा क्ल्यू बनवूया पुढचा. चल 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 चल. ह्याचा अर्थ मुग्धाला घेऊन मिहीर फक्त खोपोलीला गेला होता. वेगवेगळी ठिकाणं भासवून आपल्याला फसवण्यासाठी त्याने प्रोजेक्टरचा वापर केला. हे ठिकाण एकच आहे. राकेश, तुम्ही त्याला तिकडे नका शोधू. तो गोराई, वसई, सांताक्रूज यापैकी कुठेही नाहीये. तुम्ही आलोकला घेऊन इकडे या. 1 मिनिट. मॅडम, आलोक ऐकतच नाहीये त्यांचं. राकेश, आलोकला फोन. हे बघा आलोक, त्या क्लिपिंग्स फसव्या. ते एकच ठिकाण आहे आणि आम्ही ते ठिकाण शोधतो. तुम्ही प्लीज इथे परत या. गुड. पण हे ठिकाण नेमकं कुठं असतं? मला वाटतं गोराई, वसई आणि सांताक्रूजच्या मध्ये कुठेतरी हे ठिकाण असणार. आणि या व्हिडिओत बॅकग्राऊंड पाहिलं? मला असं वाटतंय पूर्वी वापरात असलेला आणि आता बंद असलेला एखादा स्टुडिओ आहे. मॅडम, हा स्टुडिओच असेल असं नाही. कदाचित एखादा हॉल किंवा कमर्शियल गाळा असू शकतो. ये ना मुग्धा राणी. हे शेवटचं आहे. हे बघ, यापुढे मी तुला अजिबात त्रास देणार नाही. हा शेवटचा क्ल्यू आहे. 2 तास राहिलेत फक्त तिच्याकडे. त्याच्यानंतर आपण दोघं उडून जायचं लांब कुठेतरी 7च्या फ्लाईटने. हा ओके आहेस ना? बघ, सगळा सेटअप रेडी आहे. आता आपण शूट करूया. हा शेवटचा क्ल्यू. मेसेज आला. अस्मिता, पुढचा क्ल्यू पाठवू नकोस. पुढचा क्ल्यू पाठवू नकोस असं का म्हणाली असेल अस्मिता? मी क्लूज पाठवू नको सांगितलंय कारण मी हरले. मी मान्य करते, मी तुला नाही शोधू शकत. ए मुग्धा, हे बघ बघ, अस्मितावर पण मात केली. माझ्या बुद्धिमत्तेने मी तिला आणि तिच्या माणसांना असं काय फिरवलंय ना की शेवटी शरण आले ते मला, या मिहीरला. बघ बघ, अस्मितावर मात करणारा मिहीर कुठे
आणि तिच्या पदरात लपून तुला शोधणारा आलोक कुठे, आणि तू मला नाकारून त्याला पसंत केलंस. दिस इज युअर चॉईस. शेम ऑन युअर चॉईस मुग्धा. शेम ऑन युअर चॉईस. सिद्ध, आता मी फोन लावला की लगेच लोकेशन ट्रेस कर. हां हॅलो मॅडम, एका नंबरवरती फोन करतायत. मला त्या नंबरचं अर्जंट लोकेशन हवं आहे. माझ्या शरणागतीमुळे हवेत असेल आता. लगेच फोन उचले. बोला अस्मिता मॅडम, बोला. काय सेवा करू तुमची? फोन लागलाय. हे बघ, मी माझा पराभव मान्य करते, पण तू प्लीज मुग्धाला काही करू नकोस, तिला त्रास देऊ नकोस प्लीज. एक मिनिट, ती आता माझी आहे. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. तिचं काय करायचं ना ते मी बघून. आपण जर ती सेफ राहावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला हे सगळं पब्लिकली कबूल करावं लागेल. हो हो हो, मी 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 तू सांगशील ते सगळं करेन. तू सांगशील ते सगळं ऐकेन, पण प्लीज तिला त्रास देऊ नकोस तू. आणि फक्त तूच नाही तर आलोकलाही पब्लिकली कबूल करावं लागेल की मुग्धानी माझ्या बरोबर यायला आमच्या प्रेमाला संमती दिली आहे. नाही हो, तो सुद्धा ऐकेल ना तुझा. तू सांगशील तसं करेल तू, पण प्लीज मुग्धाला काही करू नकोस प्लीज. गुड, थँक्यू. ओके, हां चल, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. बाय. यस. मॅडम, लोकेशन मीरा रोड जवळ आहे. मीरा रोडला? बंडू, इथून सरळ घे. पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट येतोय, त्या लेफ्टला घाल. मला शॉर्टकट माहिती आहे. आणि पुढे गेल्यावर गरज लागलीस तर मी पुन्हा एकदा फोन करेन त्याला. हां सरळ जाऊ दे. मुग्धा, बघ, अस्मिताला मी हरव आणि तुलाही जिंकलाय मी. आलोकपासून घेऊन आलोय डिस्काउंट कायमच. सगळ्यात खूप त्रास झाला ना तुला. तू पण यार आधीच हो बोलली असतीस तर. इट्स ओके, नाव इट्स ओव्हर. आता तू आणि मी एकत्र राहणार, आणि तेही आलोकच्या संमतीने. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मुग्धा, हे स्वप्नात नाही ना मुग्धा. किती दिवस वाट पाहिली. जवळ ये मुग्धा, ये ना जवळ. मुग्धा, मुग्धा ये ना जवळ. मुग्धा, असं काय करणार? ये ना जवळ. अस्मिता मॅडमनी माघार घेण्याचं नाटक केलं होतं. तुला काय वाटलं प्रोजेक्टरचा वापर करून तू आम्हाला फसवशील? हा, तुला काय वाटलं तू आम्हाला घुमवशील? वसई, गोराई, सांताक्रूज. शेवटी काढलंच ना आमच्या मॅडमनी तुला शोधून. याला पोलिसाच्या ताब्यात द्यायच्या आधी एकदा धूर काढ याला. यांना थांबायला सांग, नाहीतर प्लीज 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 याला काही करू नका प्लीज. मुग्धा, अगं आम्ही सगळे इकडे असताना का घाबरतेस तू? हो, याला वाचवण्याचा प्रयत्न का करतेस? कारण माझा भाचा गौरव याच्या ताब्यात आहे. त्या दिवशी फिरायला जाण्या अगोदर आलोक जेव्हा बाहेर गेला होता ना, तेव्हा याने मला एक मेसेज पाठवला होता. तुझा लाडका भाचा गौरव माझ्या ताब्यात आहे. तो जिवंत राहायला हवा असेल तर तुझे कपडे एका बॅग मध्ये भर
आणि तू प्रशांत बरोबर पळून जातेस अशी चिठ्ठी लिही. मग बॅग घेऊन खाली उतर आणि खाली MH48 C9428 या कार मध्ये येऊन बस. आणि कोणालाही काही सांगितलंस तर गौरव जिवंत राहणार नाही. म्हणून मी भीतीने त्या दिवशी कार मध्ये जाऊन बसले. हा जे जसं जसं सांगेल ना तसं सगळं ऐकत गेले मी. हॅलो करे, मी संकटातून वाचले, पण गौरव याच्या अजूनही ताब्यात आहे. हे बघ, तुम्ही प्लीज याला काही करू नका, प्लीज काही करू नका, नाहीतर याची माणसं गौरवला मारून टाकतील. मुग्धा, 1 मिनिट. गौरव याच्या तावडीत नाहीये. तुझं आज सकाळी माझं गौरवशी फोनवर बोलणं झालं. तो तुझी खूप आठवण काढत होता. हा खोटा बोलतोय. पण मग ते गौरवला बांधून ठेवल्याचं क्लिपिंग, ते सुद्धा खोटंच असणार मुग्धा. हो, आजकाल कम्प्युटर ग्राफिक्समुळे सगळं शक्य आहे, सगळं करता येतं. नीच माणसा, गौरवला किडनॅप केल्याची भीती दाखवून मला स्वतःच्या तालावर नाचवलंस तू. का केलं कसं बोल, का केलं? अस्मिता मॅडम, याला पोलिसांच्या ताब्यात द्या. याला खूप शिक्षा होऊ दे. खूप त्रास दिला याने मला, खूप छळलंय. मुग्धाला आम्ही थांबवलं नाही, तिचा राग शांत होऊ दिला. कारण मिहीर अत्यंत नीचपणे वागला होता. गौरवला किडनॅप केलंय असं भासवून त्याने मुग्धाला किडनॅप केलं, तिचा छळ केला. पण मला वाटतं मुग्धाने त्याच्यासोबत जाण्याआधी एकदा माहेरी फोन करायला हवा होता. एनिवे, आता मुग्धा सुखरूप आहे. मिहीर आणि त्याचा साथीदार आता पोलिसांच्या ताब्यात आहे. कारण गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही.